काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केले। दरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत। मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळू नये असं म्हणत फडणवीसांनी वडेट्टीवारांना चांगलंच सुनावलंय। पाहूया। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्मावरून चांगलंच राजकारण पेटलंय। दरम्यान याच हल्ल्यासंदर्भात बोलताना काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांच्या एका वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। हिंदूंचं नाव विचारून गोळ्या मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच संतापलेत। मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर वडेट्टीवारांनी मीठ चोळू नये असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलंय। 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, ये सरकार का फेल्यूर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो। और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कारवाई करो। काही मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडे होते वडेट्टीवार, हे इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। आणि म्हणजे मला याकडे शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील चांगलेच आक्रमक झाले। विजय वडेट्टीवारांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे। काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालंय। मग विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरतायत? दहशतवाद्याला जात धर्म नसतो असं म्हणून कुणाला खुश करू पाहतायत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करतायत का? वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतोय। हे देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे। काँग्रेस भारतीयांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याचं ट्वीट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। ये बात सही है, कुछ यहाँ वहाँ कुछ कांग्रेस नेता बोल रहे हैं, ये उनकी निजी राय है, ये कांग्रेस पार्टी की राय नहीं है। मैं बिल्कुल स्पष्ट कर देना चाहता हूं कि किसी ने इन नेताओं को अधिकार नहीं दिया है कि वो बोलें। आपण केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो हे लक्षात येतात विजय वडेट्टीवारांनी सारवासारव केली आहे। दहशतवादी व्यक्तींचा नायनाट करण्यासाठी सरकारच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच दोन समुदायांना लढवण्याच्या हेतूनं दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं। 27 लोगों की जान लेकर चली गई। किसी ने जात धर्म भी पूछा, किसी ने नहीं पूछा। अगर ये पूछा गया है तो इसका मतलब यही है कि देश को अस्थिर करने के लिए, देश में दो समुदायों को, दो धर्मों को आपस में लड़ाने के लिए और देश का नुकसान करने के लिए उनकी मंशा हो सकती है। हिंदुस्तान में इस तरह टेररिस्ट ने उनको कलमा पढ़ने को लगाना, तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या एका सवालानंतर वाद निर्माण झाला होता। पर्यटकांवर झाडलेल्या हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता। पुलवामाची ऍक्शन झाली होती, तुला आठवत असेल। याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही। आज धर्माची चर्चा का सुरू केली? माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल। पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू नये। शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, किमान त्यांनी असे वक्तव्य करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना, ज्यांच्याकरता जीव गेला, काय त्या आतंकवाद्यांनी बोलून
त्यांच्या घरचा जीव घेतलाय. पवार साहेबांनी त्यांच्या जखमेवर मीठ तोडू नये. म्हणजे इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला, 28 परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या परिवाराला काय काय विचारलं गेलं? जरा एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले आहेत का? एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटल्या का? विचारलं का त्यांना काय झालं नेमकं? या ठिकाणी असं मताच्या लागून चालण्याकरता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही, करू नये. पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या झाडल्याचं अनेक पर्यटकांनी सांगितलं. दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला लावल्याचं पुण्यातील एका तरुणीनं सांगितलं. तर मुस्लिम नसल्याचं म्हणत दहशतवाद्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली असं एका व्हिडिओत नौदल अधिकाऱ्याची पत्नी सांगताना दिसते. आम्हाला एवढंच बोलवते की तुम्ही कलम वाचून दाखवा. आता ज्यांना येत असतील त्यांनी वाचली असतील, ज्यांना नाही येत त्यांनी नाही वाचली. पण त्यांनी असं काही स्पेसिफिक म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी असं का केलं. पण त्यांचा राग आहे की आम्हाला तुम्हाला मारायचं तर ते कुठलाही हेतू घेऊन मारू शकतात ना. सो आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की याच रिझनमुळे मारलं किंवा कुठलं काय. आता त्यांच्या डोक्यात काय हे आपण नाही सांगू शकत. आता माझे वडील म्हणाले तुम्ही जे म्हणाल ते मी करतो, पण तरी त्यांना मारलंच ना. बोला की शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार धर्मावरून राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारूनच गोळ्या झाडल्यात हे तिथल्या पर्यटकांनी सांगितलंय. तरीही या मुद्द्यावरून वारंवार राजकारण का केलं जातंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.